नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी माझ्या किचनवरती खूप पसारा आहे आणि मी झटपट पटकन पसारा कसा आवरायचा, नंतर मग मी माझ्या छोट्या किचनची कसं मेंटेन करते, पटापट आवरते, आता तेच तुम्हाला दाखवते मी. तर मी आता ना बराच पसारा पडला किचन, आता पूर्ण प्लॅटफॉर्म हा क्लीन करायचा आहे मला. तर छोटं किचन असलं ना आणि नॉन मॉड्युलर किचन असलं ना सारखाच पसारा होत राहतो. आणि जेव्हा आपलं नॉन मॉड्युलर किचन राहिलं ना, वस्तू ना व्यवस्थित ठेवल्या ना तरच आपलं किचन व्यवस्थित राहतं. नाही तर ना सर्व इकडे तिकडे भांडे होऊन जाता, मग नाही का पसारा दिसतो. मग ना असं डायरेक्ट कोणी अचानक आलं की आपल्याला किती अनबॅलेन्स होतं. आणि म्हणून मग मी तरी मग माझं नॉन मॉड्युलर किचन आहे म्हणून मी काय करते, तर प्रत्येक वस्तू ना व्यवस्थित कशी ठेवते ते ठेवत असते. म्हणजे जेव्हा जेव्हा आवरते ना, असं नाही का एका दिवशी आवरायचं असं नाही. आपण जेव्हा भांडे ठेवतो ना तेव्हा त्याच वेळेस व्यवस्थित लावायचे, व्यवस्थित काढायचे, म्हणजे ना व्यवस्थित असतं. तर चला मी आता पटकन आवरून घेते किचन आणि तुम्हाला पण दाखवते. चला मग. मी माझ्या छोट्या किचनची स्वच्छता अशी ठेवते आणि त्याला मेंटेन कसं ठेवते, तर व्यवस्थित छोटं किचन असलं ना तर जागच्या जागी वस्तू ठेवायच्या असतात आणि खूप मोठं स्पेस असतो. आपलं मॉड्युलर किचन असतं किंवा नाही का स्टोरेज असतं भरपूर. तर तसं किचन राहिलं ना आपण खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित ठेवू शकतो किंवा त्या लपूनसुद्धा राहतात. आणि नॉन मॉड्युलर किचनमध्ये काय होतं की वस्तू नीट नाही ठेवल्या तर अगदी पसारा दिसतो आणि अगदी पसारा दिसला ना तर खूप आपल्याला सुद्धा चांगलं नाही वाटत. आणि आपल्या स्त्रिया तर जास्त म्हणजे नाही का लेडीज ज्या आपल्या किचनमध्येच खूप वेळ किचनमध्ये घालवता. आणि किचन सर्वात जास्त घरामधली स्पेस तर आपल्याला किचनच आवडते आणि किचन खूप आवडतं मलासुद्धा, माझंसुद्धा. म्हणून मी ना कसं अजून छान ठेवता येईल मला ह्याच गोष्टीचा विचार करते. आणि मी अजून छान छान गोष्टी विचारात घेऊन तर तशा मी त्या माझ्या किचनमध्ये करत असते. आणि नेहमी किचनमध्ये जास्त वेळ तर माझा किचनमध्ये जातो. सकाळचा टाईम, संध्याकाळचा, दुपारचा आहे, म्हणजे ना बराचसा मी किचनमध्ये वेळ घालवत असते आणि काही ना काही क्लीन करत असते. तर ओटा सर्व आवरण्याआधी तर मी इथं ना भांडे लावून घेते. त्याच्यानंतर सर्व भांडे लावून घेतल्यानंतर मग मांडणीसुद्धा क्लीन करून घेतली होती मी. तुम्ही पाहिलं असं पुसून घेत राहते, म्हणजे कसं धूळ वगैरे येत राहते आणि असं वाटतं की कुठूनही एवढी धूळ येते नाही का. तर मग मी त्यासुद्धा गोष्टी क्लीन करून घेते. आणि नंतर मग लगेच 8-8 दिवसामध्ये हे असं केलं ना तर अजिबात तिथं धूळ वगैरे दिसत नाही. आणि लवकरच हा पावसाळा गेला ना तर मी पूर्ण किचन मला एकदा पूर्ण भांडे सर्व काढून सर्व न्यू पहिल्यापासून रचणार आहे. तर मी तो सुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेलच नक्की लवकर. आणि मग नंतर आता हे भांडे घासून घेताना ना तर दरवेळेस मी भांडे जे ठेवते ना ती जाळीसुद्धा मी घासून घेत राहते मध्ये मध्ये, नाहीतर ना ती काळी पडते, खराब होते. आणि मग घासून घ्यायची. तर आपण ना एकाच टायमाला जर ह्या गोष्टी केल्या मध्ये मध्ये करत राहिलं ना तर आपल्या वस्तू पण खराब होत नाही आणि व्यवस्थित राहतात. त्याच्यामुळे ना मग छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं छोटं टापटीप किचन दिसण्यासाठी. तर आपलं टापटीप किचन स्वच्छ दिसावं याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आपण. आणि मी तसंच करत राहते माझ्या किचनमध्ये नेहमी. म्हणजे ना आपले थोडे भांडे राहिले ना तर त्याच्यामध्ये मग ॲड करायचे दुसरं काहीतरी, त्याच्यामध्ये क्लिनिंग करून घ्यायची. आणि खूप म्हणजे असं ना ज्या दिवशी कमी कामं असतील ना त्या दिवशी मग दुसरं काम घ्यायचं आणि ते करायचं. म्हणजे कसं आपल्या सर्व गोष्टीकडे लक्ष राहतं. कधी किचन स्वच्छ केलं तर किचनच्या खालचा बेसिंग एरिया असं तो सुद्धा क्लीन केला पाहिजे. तर तिथंसुद्धा घाण होऊन जाते आणि मग तोसुद्धा क्लीन झालाच पाहिजे. तर इथं मी पटापट माझे भांडे घासून घेणारे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचे आपले किचन आवरण्याच्या आधी जर आवरायचं असेल ना तर सर्वात जास्त वाटा हा भांड्यांचा पसारा. जो भांड्यांचा पसारा नसला ना तर किचन अर्धं आपलं आवरून जातं. आणि जर भांडे राहिले ना किचनमध्ये तर खूप जास्त पसारा दिसतो. बेसिंग जर भांड्यांनी भरलेलं असेल ना तर अजिबात नको नकोसं होतं किचनमध्ये. आणि म्हणून मग मी पहिल्यांदा तर सुरुवात करते भांड्यांपासून. कारण की एकदा भांडे आपले क्लीन झाले ना, घासून वगैरे झाले ना तर मग बाकी आपलं किचन झटपट आपण क्लीन करू शकतो, आवरू शकतो ओटा. आणि आपलं छोटंसं किचन असं मेंटेन करण्यासाठी ना पटापट म्हणजे भांडे किती असो ते लगेच क्लीन करून ठेवा. असं नाही का जमा करून ठेवू नका किचनमध्ये. म्हणजे तुमचं पण किचन एकदम चकाचक आणि नीटनेटकं दिसन. छोटं असो मोठं असो पण ते दिसायला पण छान दिसेल.
तर म्हणून मग मी माझ्या किचनची अगदी व्यवस्थित क्लिनिंग करते. पहिल्यांदा तर भांड्यांचा पसारा आवरून घेत असते नेहमी आणि बऱ्यापैकी मग कमी भांडे राहिले ना, मी काय करते मग दुसऱ्या गोष्टी घासायला घेते, म्हणजे ना त्यासुद्धा क्लीन होऊन जातात. तर मग भांडे घासून झाल्यानंतर मग मेन म्हणजे आपलं बेसिंग. तर बेसिंगमध्ये आपण भांडे ठेवतो, तेलकटपणा येतो आणि जर आपण भांडे घासले आणि झालं तेवढंच ठेवलं ना, तर तसं न करता बेसिंग जेव्हा जेव्हा आपण भांडे घासू ना, बेसिंग हे घासतच जा आणि त्याच्यासाठी एक सपरेट घासणी वेगळी ठेवत जा. भांड्यांची वेगळी आणि आपल्या बेसिंगची वेगळी घासणी ठेवत जा. मी सुद्धा तसंच करते. 2 घासण्या माझ्या असतात इथे, बेसिंगची वेगळी आणि भांड्यांची आपली वेगळी. आणि मग दरवेळेस असं बेसिंगसुद्धा घासलं ना, तर तेलकटपणा येत नाही आणि अगदी असं जुनं असं दिसत नाही. एकदम चकाकतं आपलं हे जे बेसिंग आहे ना, ते चकाकतं. असं नव्यासारखं दिसतं. जर तुम्ही घासणारच नाही ना, तर खूप जुनकट दिसेल, असं त्याचा पिवळसर कलर येतो आणि मग बेसिंग सारखं खराब दिसतं. असं वाटतं का खूप जुनं झालं आपलं किचन. तर म्हणून मग मी नेहमी घासत राहते आणि असंच घासून घेत जा तुम्हीसुद्धा. खरंच त्या जेणेकरून ना आपलं किचन अगदी छान दिसेल आणि मी असंच करते नेहमी. नळसुद्धा लगेचच्या लगेच घासून घेत असते आणि जे मुलांच्या बॉटल्स असतात त्यासुद्धा लगेच क्लीन करून ठेवत असते. जसं जसं ना हे झाल्या का क्लीन करून व्यवस्थित ठेवून देते साईडला. आणि मुलांच्या वेळेस ना एक एक 2-2 बॉटल असतात आणि म्हणून मग मी लगेचच क्लीन करून ठेवते, कारण की मुलांना कधीही तर कधी ती त्यांचं चालूच असतं चेंज करायचं. त्याच्यानंतर मग स्वयंपाक झाल्यानंतर मग आपलं लगेचच आपण जर गॅस पुसून घेतला ना, तर त्याच्यावरती तेलकट फोडणी वगैरेचे तेलकटपणा येतो. तेलाचे थोडे थोडे शिडतडे पडतात, तेलकटसारखं होऊन जातं. म्हणून मग लगेचच आपण गॅस हा पुसून घेतला पाहिजे. नाही तर ना तो जास्त तेलकट होतो आणि असं ना त्याच्यावर एक थर जमा होतो, तेलकटपणा थर जमा झाला ना, तर खूप असं चिकट होतो. त्याच्यामुळे तो चिकटपणा नको असेल ना, तर तुम्हाला तर नेहमी आपण आपला गॅस पुसायचा आणि गॅसच्या मागे जी स्टाईल असते ना, तीसुद्धा पुसून घेत जा, म्हणजे तेलकटपणा राहणार नाही. आणि सर्व गॅस खालचं वगैरे गॅसचं मागची स्टाईल सर्व पुसली ना, तर व्यवस्थित राहतं आणि तेलकटपणा हा चाला जातो. त्याच्यानंतर जर आपलं ऑर्गनायझर असेल ना, तर तुमच्याकडे सुद्धा किचनवरती ऑर्गनायझर ठेवला ना, त्याच्याकडे सुद्धा थोड्या दिवसात लक्ष देत जा, जेणेकरून तो तेलकट होत नाही. कारण की आपण किचनवरतीच फोडण्या देतो ऑर्गनायझर. आणि माझं तर हे ना व्हाईट ऑर्गनायझर आहे, ते मेंटेन करणं ना खूप व्हाईट वस्तू राहिल्यानं खूप मेंटेन करावं लागतं. आणि मग मला व्हाईट पण वस्तू खूप आवडतं. व्हाईट माझं खूप फेवरेट आहे, मला आवडतात आधीपासून. तर मग मी ना 8-8 दिवसामध्ये हे जे माझं जे ऑर्गनायझर आहे ना भरण्या, त्याच्या मी खूप साऱ्या ठेवलेल्या आहे इथं. मला जे जे स्वयंपाकामध्ये यूज होतात ना, ते साईडलाच मग ठेवलेलं आहे. मला खूप इझी होतं स्वयंपाक करता सर्व वस्तू माझ्या हाताशी येतात, म्हणून मग मी हे ठेवलेलं आहे. तर हे खूप छान ऑर्गनायझर आहे. तर मग मी इथंच हे ठेवते. आणि एक याचं पार्ट 2 असे 4 कप्पे आहेत, तर 2 मी साईडला केले, ते किचनच्या खाली ठेवते आणि 2 इथं माझे ज्या नेहमीच्या बरण्यांमध्ये मला ज्या डाळी साळी किंवा नाही का सराव ज्या वस्तू लागतात ना, त्या मी इथं ठेवत असते. तर सर्व मी बरण्या वगैरे पुसून घेतल्या इथं आणि व्यवस्थित स्वच्छ करत दरवेळेस बरण्या मी पुसत असते, म्हणजे जेणेकरून बरण्या व्यवस्थित राहतात. आणि सर्व व्यवस्थित ठेवून घेते जागच्या जागी वस्तू. दरवेळेस हे मी करत असते, जेणेकरून व्यवस्थित राहील. आणि तिथं ना खाली ज्या तेलाच्या ज्या बॉटल्स आहे ना, तिथंसुद्धा मग मी टिश्यू पेपर आथरून दिलं, तर व्हिडिओ शूट करायच्या वेळेस आहे ना ते ऑनच झालं नाही म्हणून राहिलं ते, सॉरी. तर तिथं मी टिश्यू पेपरसुद्धा टाकून घेत असते, म्हणजे तेलकटपणा येत नाही आपला तिथं ऑर्गनायझरमध्ये, म्हणून मग असं ठेवत असते. तर इथे छानसं माझं मस्त किचन क्लिनिंग झालेली आहे. तुम्हाला पूर्ण दाखवते किचन माझं. इथं पाहू शकता, अशी क्लिनिंग केली ना, म्हणजे व्यवस्थित स्वच्छ पण राहतं आणि पसारा पण होत नाही. दरवेळेस असं क्लीन करून घ्यायला पाहिजे. तर मी हे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. इथं पाहू शकता गॅस, त्याच्यानंतर इथलं पण हे सर्व क्लीन करून घेत असते मी. आणि बेसिंग सुद्धा क्लीन झालेला आहे. असं माझं किचन दिसतं.
मी असं ह्या पद्धतीने मी छोटं माझं किचन आहे पण मेंटेन कसं ठेवते, कसं स्वच्छ ठेवते मी. तर प्रत्येक वेळेस ना एक एक गोष्ट लगेच काढून 8 दिवसांनी जे किचनवरती जे आहे ना माझं मस्त छान ठेवलेलं बनण्यासाठी मांडणी छोटीशी, तर ती मी कशी क्लीन करते, नेहमी स्वच्छ ठेवते. तर असं 8-8 दिवसांनी मी क्लीन करत असते, म्हणजे जेणेकरून तिथं कचरा पडलेला किंवा नाही का कॉक्रोच होण्याची शक्यता असते. काही पण पडलेलं चिकटपणा येतो, आपण स्वयंपाक बनवतो त्याच्यामुळे फोडणी वगैरे देतो. तर त्याच्यामुळे मग मी अशी क्लीन करत असते. आणि चला, माझा हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझ्या छोट्या किचनची मी स्वच्छता कशी ठेवते हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.